तर मित्रांनो, हा 25 वर्षाचा मुलगा आहे. त्याने सुसाईड केलंय. सुसाईड का एका पोरीसाठी केलंय. आणि हा जॉबला टॅक्समध्ये चांगल्या पोस्टवरती आहे. त्यात ट्रान्सफर असं काहीतरी आहे. चांगला पेमेंट असून या मुलाने मुलीसाठी सुसाईड केलं. आणि ती मुली कुठली, बिहारची भैया. तर मुली कुठली पण असो ठीक आहे, पण त्या मुलीने याला डायरेक्ट या मुलाला मेसेज केला की मी तुझ्याबरोबर लग्न किंवा नाही राहू शकणार, तर तू दुसरी पाहिजे. पण हा वेळा एवढा प्रेममध्ये पागल झाला, त्याने आईवडिलांचा विचार न करता सुसाईड केलं. तर हे चुकीचं आहे. आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं, ते चांगल्या पद्धतीने जगा, चांगले कमावताय तुम्ही. मी पहिला पण बोललो पहिल्या व्हिडिओमध्ये की आईवडिलांना प्रेम केलं ना तर हे दिवस येणारच नाही. काय आईवडील चांगला सल्ला देतात आपल्याला आणि आपलं भविष्य चांगलं घडावं हेच बघतात. तर कृपा परत एकदा सांगतो, कृपा करून की असं काही करू नका. आपलं जीवन आहे ना खूप अनमोल असतं आणि त्याला जर जगता आलं ना तर खरोखर जीवनाची मजा काय असते हे तेव्हाच कळतं. पण हे बघा काय करतात, मुलीसाठी आयुष्य बरबाद करतात. आणि खास करून सण आले आपला, सणात हे सुसाईड करतात. स्वतःचा विचार तर नाही करत, पण घरच्यांचा, आईवडिलांचा विचार करा. आईवडील काय म्हणून आपल्याला शिकवतात की आपला मुलगा मोठा होईल, आपल्याला म्हातारपणी बघेल, लक्ष देईल, आपले दिवस चांगला येतील, असं करून त्याचं एक स्वप्न असतं. पण ते स्वप्न आपण मध्यंतरीत भाग्य करून टाकतं त्यांचं. तर असं काय करू नका मित्रांनो. आता पाऊस चालू असल्यामुळे आवाज पत्राचा खरखर जास्त येतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेन, तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून असे मुलं परत सुसाईड नाही करणार.